नमस्कार, मी सुवर्णा. आज एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आपल्याला स्लीव्ज डिझाईन बनवायची आहे, तर त्यासाठी आपल्याला मी स्लीवची कटिंग करून घेतलेली आहे. पहा, त्यासाठी दोन स्लीव ची बरोबर एकदम कटिंग करून आपण जी डिझाईन बनवायची आहे त्याची कटिंग करूया. पहा, अशी व्यवस्थित अशी घडी घालून घेतली अर्धी, आणि आडवे 2.5 इंच घेतले, उभे घेतलेले आहेत 3 इंच. अशी क्रॉसमध्ये एक रेष ओढून घेतली आणि तेवढाच भाग मी कट करून घेतलेला आहे. आपल्याला साडीचा एक 4 ते 5 इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे आपण कस्टमरकडून, तर त्याची डिझाईन बनवायची आहे. आपली अस्तरची कटिंग झालेली आहे. आता मेन फॅब्रिक आपण जॉईन करूया. बाहीला कापड पुरत नव्हते, तर मी दोन्ही साईडला जॉईंट देऊन घेतलेले आहे. जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे जॉईंट दिलेले आहे. आता आपण खालची साईड अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि मेन फॅब्रिक आणि अस्तर असे दोन्ही मिळून एक टिप मारून घेतली. खालच्या साईडला टिप मारून झालेली आहे. ती डिझाईनवर आपण जसे कट केलेले आहे त्याप्रमाणेच आपण एक टिप मारून घेतली. आतील कापड जे आहे ते कट करून घ्या. एकदा चेक करायचे की व्यवस्थित आलेले आहे का, झोळ वगैरे कुछ आलेला नाही आहे हे पाहून आपण एक कट करून घेऊया. कट करून घेतले आणि छोटे छोटे कट्स मारले. आता आतील भाग बाहेर काढून घ्यायचा. आतील भाग जो आहे तो बाहेर काढून घेतलेला आहे. खूप सुंदर अशी डिझाईन होणार आहे आणि कॉन्ट्रास्ट कलर आहे साडीचा, त्यामुळे खूप सुंदर अशी दिसते. आता आपण जी अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडलेले होते त्याला आपण दाब टिप मारून घेऊया. चारही साईडला अशी टिप मारून घ्यायची. टिप मारून घ्या किंवा प्रेस करून घेतली तरीही चालते. मी टिप मारून घेतलेली आहे. पूर्ण चारही साईडला मी टिप मारून घेतली आणि एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घ्यायचे, जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे. खूप सुंदर असे एकदम फिनिशिंगने तयार झालेले आहे. आता आपण जे साडीचे कापड कट केलेले होते त्याचे काठ जे आहे ते काठ कट करून घेऊयात. आणि ह्यापासून आपल्याला 2 स्लीवची डिझाईन बनवायची आहे. त्याच्या मधोमध कट करून घेतले, म्हणजे 2 भाग करून घेतले. त्याला आता अशा एका साईडला अशा छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या. एका साईडने पूर्ण प्लेट मारून झालेल्या आहेत. आता आपण ह्याच पद्धतीने दुसऱ्याही साईडला मारून घेऊयात. एकदम बरोबर येतील अशा पद्धतीने मारायच्या, म्हणजे डिझाईन जी आहे ती खूप दिसायला सुंदर दिसते. बरोबर येतील या पद्धतीने जी प्लेट आहे ती प्लेट टाकायची, म्हणजे वरची आणि खालची प्लेट एकदम बरोबर आली पाहिजे. अशा पद्धतीने मी पूर्ण जी पट्टी काढलेली आहे त्याला पूर्ण प्लेटा मारून घेतलेल्या आहेत. आपली जी डिझाईन आहे ती तयार झालेली आहे. आता आपण ही स्लीव्जला जॉईन करूया. असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि पूर्ण त्रिकोण जो आहे तो त्रिकोणावर आधी टिप मारून घ्यायची. जर तुम्हाला नाही अशी टिप मारता आली तर एक पिन लावून घ्या. सावकाश पद्धतीने टिप मारायची, म्हणजे जे कापड आहे खालचे डिझाईनचे ते इकडे तिकडे सरकणार नाही. डिझाईन जी आहे ती जॉईन झाली. आता वरच्या साईडला आपल्याला जो गोलाकार असतो तो गोलाकार आहे तो तशी टिप मारून घ्यायची, म्हणजे खालच्या जे प्लेट आहेत ते आपल्याला एक्स्ट्राचे कापड कट करायचे आहे, त्यामुळे प्लेटा ज्या आहेत त्या व्यवस्थित राहतात. गोलाकार एक टिप मारून घेतली. म्हणजे तुम्हाला असे जर नाही मारता आले तर तुम्ही जे त्रिकोण कट केलेला असतो तो त्रिकोण ठेवून घ्यायचा आणि चेक करायची की टिप व्यवस्थित आलेली आहे का, आणि त्या पद्धतीने टिप मारून घ्यायची. हे आपली टिप मारून झालेली एकदम फिनिशिंगनी जी बाही आहे तयार झालेली आहे. त्याच्यावर आता एक लेस लावून घेतली. जो त्रिकोण कट केला होता त्यावर अशी लेस लावून घेतली, एक साईड टिप मारून घेतली. आता एक्स्ट्राची लेस कट करून घ्यायची आणि दुसऱ्या साईडलाही आपल्याला त्याच पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे जी लेस आहे ते एकदम पॅक होते. पहा, आपली जी डिझाईन तयार झालेली आहे
आता आपण याच्या खाली एक बो लावायचा आहे, आपल्याला बो तयार करायचा आहे. पहा दोन्ही स्लीवच्या डिझाईन तयार झाल्या. आपण याच्या खाली आता एक बो तयार करूयात. अजून जी भाईची जो लुक आहे तो खूपच सुंदर दिसतो. त्याच्यासाठी मी जे भाईला डिझाईन करण्यासाठी जे कापड काट कट केले होते, साडीचे फक्त काट कट केलेले होते आणि मधला कापड घेतला होता पॅचसाठी. तर तो कापड घेऊन काठ जे आहे ते काठ घेतलेले आहेत आणि त्या जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे मी चारी साईडने टिप मारून घेतली आणि थोडासा मध्ये 1 ते 1.5 इंचाचं कापड ओपन ठेवलेला आहे, कारण आपल्याला आतील भाग बाहेर काढून घ्यायचा आहे. जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे हे आतील भाग बाहेर काढून घेतला आणि जो ओपन ठेवलेला भाग होता त्यालाही टिप मारून घ्यायची. ओपन ठेवलेल्या भागाला टिप मारून घेतली. आता मधोमध सेंटर करून घ्यायचा आणि सेंटरवर अशा जसे मी व्हिडिओ दाखवलेला त्याप्रमाणे प्लेटा टाकायच्या आहेत. प्लेटा टाकून एक टिप मारून घेतली. आता मी ह्याला एक छोटासा बंद करून घेतलेला आहे, म्हणजे पट्टी उलटून घेतलेली आहे. 1-1.5 इंचाची पट्टी काढून एक आतील भाग बाहेर काढून घेतला आणि त्या बोवर आपण हे जॉईन केले. एक्स्ट्राचे कापड आहे ते कट करून घेतले. पहा किती सुंदर असा बो तयार झालेला आहे. पहा दोन्ही स्लीवचे बो तयार झालेले आहेत. आता आपण हे माझ्याकडे मणी आहे, ते मण्याच्या सहाय्याने मी बो अटॅच करणार आहे. ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली? कस्टमरला तर खूप आवडली. तुम्हाला जर डिझाईन आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि डिझाईन खरंच खूप आवडली असेल तर एक लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पहा आता बो कसा अटॅच करायचा ते पाहूया. हे पहा 3 मणी ओवून घेतले आणि त्याला एक गाठ मारून घ्यायची. हे पहा एक गाठ मारून घेतली, म्हणजे 3 मणी जे आहेत ते पॅक झालेले आहेत. आता त्याच्यावर आपल्याला मी 4 मणी ओवून घेतलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ही डिझाईन बनवू शकता. पहा 4 मणी ओवून घेतले. आता हे जे मणी ओवलेले आहेत ते आपण बो तयार केला त्याला अटॅच करूया. पहा मी याला जॉईन करून घेतले. आता आपण जी स्लीव्स तयार केलेली आहे त्याच्यावर आपण बो लावून घेऊया. हे पहा जसं व्हिडिओ दाखवला त्याप्रमाणे स्लीव्सवर बो अटॅच करून घेऊया आणि एक्स्ट्राचे कापड जे आहे ते कट करून घेतले. पहा खूप सुंदर डिझाईन झालेली आहे. आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.